सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न। आता आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। तर गुरुचरित्र आहेच कशासाठी? गुरुभक्तिभाव शिकवण्यासाठीच आहे। पूर्ण गुरुभक्तिभाव गुरुचरित्रात शिकवला आहे। प्रसंग पूर्वीचे जरी असले तरी कालानुरूप गुरुची कृपा तीच असते। जसं त्यावेळेला विद्याभ्यास म्हणजे ते त्रिवेदी ब्राह्मण वगैरे 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 असं वेदशास्त्र पारंगत असे ते व्हायचे। आता आपण शिक्षण घेतो, कॉलेजमध्ये जातो, अमुक तमुक आपल्या आपल्या समयाप्रमाणे तो चेंज होत आलेला। तर त्याच्या सगळ्या गोष्टीला आपल्याला गुरुची कृपा लागतेच। तर आता 8व्या अध्यायामध्ये 2 कथा आहेत। पहिल्या कथेत कुरवपूर म्हणजे जिथे श्रीपाद सरस्वतींची जी लीला झाली तो हे म्हणजे आपण कोल्हापूर म्हणतो साधारण त्या एरियामध्ये। तर कुरवपुरामध्ये एक वेदशास्त्र संपन्न पारंगत ब्राह्मण राहत होता। त्याच्या पत्नीचं नाव अंबिका होतं। आता नावरूपात आपण अडकत नाही आहे की आपण विसरणार, पण तरी तिला मुलं होत होती, पण ती अशी जगत नव्हती आणि खूप व्रतवैकल्य केलं। कारण व्रतवैकल्य आपण नेहमी सकाम भावनेनेच करतो आणि तसं ती पण करत होती। आणि एवढं करून तिला एक मूल झालं ते निर्बुद्ध निपजला। बाकी ठीक होतं, पण तो निर्बुद्ध झाला। अर्थात पिता वेदशास्त्र पारंगत आणि मुलगा निर्बुद्ध। या दुःखाने जरा पिता नाराज असायचा। खूप प्रयत्न करायचा आपल्या मुलाला शिकवायला, सगळं त्याच्याकडे जे ज्ञान आहे ते देण्याचा, मुलाला ज्ञान देण्याचा खूप तो प्रयत्न करायचा। मुलाच्या काही डोक्यात राहायचं नाही, मग तो खूप रागवायचा, त्याच्यावर ताडण करायचा, खूप त्याला हे करायचा। आणि हे त्याची आई रोज बघत असते, मुलाची आई रोज अंबिका म्हणतो ना आपण, ती रोज ऐकत असते। शेवटी एकदा ती जागवते, नवऱ्याला म्हणते, तुम्हाला कळतं आहे ना आपली एकतर मुलं जगत नव्हती, त्यात हा जगला। आता आपल्या नशिबाने तो निर्बुद्ध झाला, नाही तुमच्यासारखा हुशार, मग जाऊ दे ना, मूल तर आहे, पण आई आहे ती, कसंही असलं तरी ती त्याच्यावर प्रेम करणार। पण बापाला चिंता असते, अरे या निर्बुद्धाचं कसं होणार। त्याने पण नंतर शिकवायचं सोडून दिलं, कारण आईने सांगितलं की बाबा तुम्ही जर असं जर कराल, त्याचे पुन्हा पुन्हा त्याला त्रास द्याल आणि रागवाल, त्याला हे कराल, त्याचे हाल कराल, तर मी गंगेमध्ये म्हणजे नदीमध्ये मी माझी आत्महत्या करेन। बाप गप्प राहतो, पण मनामध्ये असताना शल्य की ह्या मुलाचं कसं होणार, कारण बापाला कर्तबगार मुलगा हवा असतो की माझ्यानंतर तो करेल। तर अशा रीतीने बाप आतल्यात कुडतो आणि पंचत्वात विलीन होतो, मृत्यू होतो त्याचा। आणि मग राहतात कोण? तो मुलगा आणि त्याची आई। आणि मग आता हा तर काय म्हणतात सक्षमच नाही आहे काही करण्याला, मग तो त्या आईचं आणि आपल्या निर्वाह भिक्षुकी करून करायचा। आणि मग काय मिळेल ते दोघं मुलगा आणि आई खात असत किंवा काय, पण तो भिक्षुकी मागायला करत लोकांच्या दारोदार जायचा। तिथे लोक त्याचं ताडण करायचे, त्याला काय काय बोलायची लोक, कसा रे तू निर्लज्ज, तू कसा तू असा, तुझा बाप एवढा काय म्हणतात वेदशास्त्र पारंगत त्रिवेदी वगैरे वगैरे, आणि तू त्याच्या पोटी तू असा मूर्ख आणि असा निर्बुद्ध मुलगा कसा जन्माला आलास, काय तुझा जन्माला येऊन उपयोग काय, त्यापेक्षा नदीत जाऊन जीव दे वगैरे असं लोकांना बोलायला काय, त्यांचं काय जातं। ते त्याला ताडण करायचे भिक्षा देताना, आणि तशी तो भिक्षा गोळा करून आईला द्यायचा। तो होता बुद्धू होता, निर्बुद्ध होता, जरी होता तरी तो निर्लज्ज तर नक्कीच नव्हता। रोज ऐकून ऐकून तो कंटाळला, लोकांची दूषणं ऐकून तो कंटाळला आणि आईला म्हणतो, आता मी कंटाळलो माझ्या जीवनाला काही अर्थ नाही। हा अन्नमय कोश नुसतं पाळायचा लोकांनी दिलेल्या अन्नावर, त्यापेक्षा मी आता काय करतो, आत्महत्या करतो, मी नाही जगत, मी कंटाळलो या जगण्याला। आई म्हणते, बाळा तू जातोस ना, तर तुझ्याबरोबर मी तरी तुझ्या मागे जगून काय करू, मी पण आत्महत्या करते। दोघांना माहिती असतं आत्महत्येसारखं मोठं पाप नाही आहे, पण आता कंटाळले दोघं जीवनाला आणि ते नदी किनारी आलेत, कृष्णाच्या किनारी आलेत। आणि त्यावेळेला श्रीपाद यती तिथे कशाला आले, त्यांच्या अनुष्ठानाला आले, त्यांचा नियम होता तिथे यायचा, तर ते अनुष्ठानाला आले। त्या दोघांनी लांबून त्यांना पाहिलं की समोरच्या याला श्रीपाद यती आहेत। तर अनासया त्यांच्या नशिबाने त्यांना दर्शन झालं, गुरुदर्शन झालं। गुरुचं दर्शन वाया जाईल का कधी,
नाही जाणार गुरुचं दर्शन. गुरुचं दर्शन म्हणजे सुदर्शन असतं. आपल्या नशिबात ज्या अडचणी येतात त्याच्यावर सुदर्शन काय काम करतो? संकटाचं निराकरण करतो, हाकलून देतो, संपवून टाकतो संकट. सुदर्शनचं काम. आणि गुरुचं दर्शनच सुदर्शन. त्याला हातात काय कृष्णासारखं विष्णूसारखं सुदर्शन हातात घ्यावं लागत नाही. दर्शन मात्रेनंच सगळं त्याचं होऊन जातं. तर असं ते म्हणतात की दोघंही, अरे समोरच्या तीराला तर श्रीपाद आहेत. आता नाहीतरी आपण पाप करणार होतो आत्महत्येचं, तर आपण श्रीपादांना नमस्कार करू, जरा पाप तर कमी होईल, पुढल्या जन्मी थोडं बरं पडेल असं म्हणून दोघं बिचारे नाराज झालेले आहेत, कुडलेले आहेत, त्रासलेले आहेत. जसं आपण जीवनामध्ये त्रासलेलो तसं झालेलं आहे. गुरु भेटायच्या आधी तशीच अवस्था असते सगळ्यांची. आणि येतात आणि श्रीपादांना शरण जातात, नमस्कार वगैरे करतात. आणि मग श्रीपाद त्यांना विचारतात, त्यांची विचारपूस करतात. श्रीपाद त्या दोघांची, काय बाबा काय झालं, कशाला आला आहे? तर ते सांगतात की असं आम्ही आत्महत्या करत आहोत. आणि ती बाई सगळी हकीकत सांगते. अमुक झालं तमुक झालं, हा मुलगा असा निर्बुद्ध वडील वारले वगैरे सगळी ती हकीकत पूर्ण सांगते. इथे काय आहे, गुरु विचारपूस करतो कोणाचीही. जेव्हा गुरु विचारपूस करतो तेव्हा समजायचं त्याचा आशीर्वाद आहे. उगाच कोणाची गुरु विचारपूस नाही करणार. तो विचारपूस करतो ना तेव्हा तो आशीर्वाद असतो. आणि तेव्हा त्याचं सुदर्शन आपल्याला प्रोटेक्शनसाठी आलेलं असतं. कळलं का? तर त्या मातेच्या पण अंतरातलं त्यांनी जाणलं होतं गुरुने. पण तरीही ते तिला काय सांगतात, तू सांग काय झालं ते. असं का? तर ताई तेव्हा नेहमी म्हणायचे, चिठ्या वगैरे देऊ नका तुमच्या प्रॉब्लेमच्या, वैखरी वाणीने बोला. तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ना, वैखरी वाणीने बोला, म्हणजे ते त्याचं निराकरण होईल. म्हणजे गुरुच्या समोर तुम्ही येऊन तोंडाने बोला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तसं ताई पण सांगायच्या. म्हणून त्या गुरुने ओळखलेलं होतं त्याच्या मनात काय ते, पण त्यांच्याकडून वधवून घेतलेलं होतं. कळलं ना? आणि इकडे काय आहे, आता ती सांगते, सगळं सांगताना ती सांगते, मी खूप कंटाळले हो, निर्बुद्ध मुलगा आणि सगळ्यांचं अशी शिव्या शाप ऐकून कंटाळलं गुरुदेवा. की पुढला जन्म मला असा नको हो, निर्बुद्ध मुलाची आई होणं नको, मला पुढल्या जन्मीला तुमच्यासारखा कारणिक पुत्र व्हावा गुरुदेवा, अशी माझी इच्छा आहे. आणि मग गुरुला म्हटलं, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तेवढं कारणिक पुत्र जन्माला यायला माझ्याकडे काहीतरी पुण्याही पाहिजे. नव्हती म्हणून तर हा असा मुलगा जन्माला आला ना, म्हणजे माझ्याकडे पुण्याही नाही आहे. तर गुरुदेवा मी असं काय करू की माझ्याकडे पुण्य येईल? आता हा जो अध्याय आहे, हा 8वा अध्याय आहे, तो 11व्या अध्यायाची सुरुवात आहे. कळलं ना? कशाला? तर इकडे तिला साधना सांगणार आहे आणि तिच्या पोटीच नंतर नृसिंह सरस्वती येणार आहे. आणि हे श्रीपादांना पण माहिती असतं, म्हणून ते गुरुचं नाटक असतं. त्याला माहिती आहे कोणत्या काळी कोण होणार, त्याच्यानंतर काय होणार, पुढल्या जन्मी काय होणार, मागच्या जन्मी कोण होता, आपल्या सगळ्या जन्माचं गुरुला माहिती असतं. आपण ह्याच जन्माचं लपवतो गुरुकडून. आता तुमचं नसेल पण आमच्या वेळेला लपवलं जायचं. कळायचं नाही ना गुरु काय तो. अरे गुरुला सगळं तू अंतर्बाह्य तुला ते बघताय, तू कसं लपवलपी करतो त्याच्याकडे. आम्ही मूर्ख होतो ना, त्यामुळे लपवलपी आमच्या वेळेला करायचे. नाही ताई मी नाही बोलले, ते तो बोलला, तो नाही बोलला, मी असं केलंच नाही. असं आपलीच वकिली करायची गुरुकडे. तर आता श्रीपाद तिला उपाय सांगतायत. कारण तिच्या पोटी नृसिंह सरस्वती जन्माला यायला पाहिजे, तर पातिव्रत तिच्याकडे किती आलं पाहिजे, तिच्याकडे पुण्य किती आलं पाहिजे, पुण्याचा साठा किती आला पाहिजे. म्हणून श्रीपाद तिला उपाय सांगतायत की गवळणीने जे व्रत केलं होतं शनिप्रदोषाचं ते तुला मी सांगतो. मग गवळणींकडे जसा कृष्ण जन्माला आला तसं तुझ्याकडे पण यती जन्माला येईल, तू हे लक्षात ठेव, असं ते तिला सांगतात. मग असं बघितलं तर ताई बाबा ह्यांचं पण आठवतं ना, त्यांच्या पण पालकांनी अशीच तपस्या केली असणार ना. आता जे 11व्या अध्यायात जन्म कसे झाले वगैरे ते सगळं येईल, कारण त्याच्यामध्ये नृसिंह सरस्वतीचा जन्म आहे ना 11व्या अध्यायात. मग आपण तिन्ही बाबांचा जन्म कसा झाला ते आपण बघू. ती पण एक छान हे जमेल, आपल्याला पण आवडेल सगळ्यांना ऐकायला. तर आता त्यांनी काय सांगितलं, तू असं शनी प्रदोषाची साधना कर. आता हे झालं आहे कर्मकांड. कळलं? मग ताई लगेच ताईंचा उपदेश येतो आपल्याला. ताई पुन्हा सांगतात, कर्मकांड सकाम भावासाठीच असतं. काहीतरी आपलं भाव असतो आतमध्ये, मला काहीतरी आय वॉन्ट समथिंग, ह्याच्यासाठी आपण कर्मकांड करतो. पण तितकेच ते क्लिष्ट असतं आणि त्याच्यामध्ये विधिनिषेध पण पाळावे लागतात. आपल्याला माहिती आहे विधिनिषेध काय असतात, ह्याला शिवायचं नाही, त्याला शिवायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते विधिनिषेध पाळावे लागतात. आणि थोडंसं जरी चुकलं, आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पण पाहिजे, आणि थोडंसं चुकलं तर फळ तर मिळतच नाही, नुकसान मात्र होतं. मग आता इथे काय होतं, खूपदा आपण गुरुभक्ती करणारे किंवा काय
येस नोमध्ये असतात ते लोक म्हणतात अरे गुरुओम गुरुओम म्हणण्यापेक्षा आपण असं करूया ना, गायत्री मंत्र सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे. हे मी काय सांगते, कोणाकोणाचं ऐकते ते मग बोलते मी की गायत्री मंत्र फास्ट माहिती आहे, लगेच कृपा होते, अमुक होतं तमुक होतं. तर गायत्री मंत्र आपण म्हणूया, म्हणत जाऊया. हो, पण त्याच्याबद्दल गायत्री मंत्राबद्दलच भगवद्गीता म्हणा, ज्ञानेश्वरच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग आहे. तर त्याच्यामध्ये मंत्रामध्ये मी गायत्री मंत्रामध्ये आहे असं कृष्णाने सांगितलेलं आहे. मग तो गायत्री मंत्र आम्ही म्हणावा का? मग तिथे ताई लगेच सांगतात की गायत्री मंत्र जितका तारक आहे तितका मारक पण आहे. त्याच्यासाठी जे लागतं सोवळं ओवळं अमुक तमुक ते जमणार आहे का आताच्या पिढीला? आताच्या ह्या आपल्या कलियुगात नाही जमणार. मग गुरुदेवाने आपल्याला गुरुओम मंत्र का दिला? गुरुओम मंत्र आपल्याला एवढ्यासाठी दिला, तो बीजमंत्र आहे, त्याच्यात गुरुने आपले प्राण ओतले. मुक्तान बाबांनी आपल्या ग्रुपला दिला आहे, ताईने पण आपल्या ग्रुपला दिला आहे. त्या मंत्रामध्ये गुरुने प्राण ओतले नाही ना तर त्याचा काही उपयोग होत नाही. सबीज मंत्र होत नाही. तर गुरुओम हा सबीज मंत्र आहे. परत त्याला ते हे नाही आहे, विधिनिषेध नाही आहे. ट्रेनमध्ये गर्दीमध्ये बसलात, अगदी स्टँडिंगला तुम्ही ते वर हँग केले तुमचे हात आणि तरी तुम्ही गुरुओम म्हणता, काही हरकत नाही. कधीही म्हणा गुरुओम, कधीही म्हणा गुरुओम. झोपताना म्हणा, उठताना म्हणा, आंघोळ न करता म्हणा, कुठेही म्हणा, बाथरूममध्ये आंघोळ करताना मंत्रेश्वरी म्हणा. तर असं गुरुओम मंत्र आहे. म्हणजे आपण ना कर्मकांडाच्या दिशेने कधी कधी घसरतो, म्हणून आपण गायत्री मंत्राचं जरा ऐकलं होतं म्हणून मी बोलले. तर आता काय आहे, ते आता ती सांगते हां ठीक आहे, ते ह्याचं काय म्हणतात ते प्रदोषाचं व्रत मी करेन. पण त्याचं एखादं उदाहरण सांगा, कोणाला पावलं आहे शनी प्रदोष? तर ते आपण पुढच्या भागात ऐकू. सद्गुरुनाथ महाराज की जय.